कशाबद्दल बोलताय तुम्ही? जरा स्पष्टपणे सांगाल का? साहेब, आम्हाला मान्य आहे आम्ही गरीब नोकरदार माणसं आहोत, पण हे आमच्या मेहनतीचे पैसे आहेत. जर आमच्या मेहनतीचा मोलच आम्हाला मिळत नसेल तर आम्ही इथे का काम करू साहेब? आम्हाला न्याय मिळवून द्या साहेब. हो साहेब, बरोबर आहे. उद्यापासून आम्ही इथे काम नाही करणार. एक मिनिट, असं अचानक काय झालंय? हो ना, असं का बोलताय तुम्ही? आताच तर पगार झालाय ना तुमचा. मॅडम, किती गोड बोलता तुम्ही, पण हे गोड बोलणं ऐकून पोट नाही भरत गरीबाचं. अहो, तुमचं बोलणं गोड आणि वागणं मात्र कडू झालंय. आणि असं तुम्ही न सांगता आमचा पगार कट केल्यावर सगळ्या महिन्याचा प्लॅनिंग हा 12च्या भावात जाणार मॅडम. पगार कट केले का? कशासाठी? मी तर पगाराचे सगळे पैसे दिले होते, हो ना नीलम? हो, म्हणजे डॅड, सॉरी टू से दिस, पण मॅम, डॅडनी जर तुम्हाला सगळे पैसे दिले होते आणि तरीही तुम्ही यांचे पगार केलेले नाही, याचा अर्थ उरलेले पैसे तुम्ही खाल्ले असाच होतो ना. म्हणतात ना, तळ राखील तो पाणी चाखील. पण इथे तर पाण्यात पोहणंच चालू झालंय. मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? संचिता मॅडम बरोबर म्हणतात, आम्हाला आमच्या पगाराचे पूर्ण पैसे नाही मिळाले. कुठे गेले आमचे पगाराचे पैसे? जेव्हा शालिनी मॅडम आणि संचिता मॅडम व्यवहाराचं काम बघायचे तेव्हा असं आधी कधी बी नाही झालं. आम्हाला आमचा पगार बरोबर दिवशी पूर्ण रक्कम मिळायची. पण ह्या जेव्हापासून नवीन मॅडम आल्यात आम्हाला भीती वाटायला लागली आहे. आज आमचा पगार कापलाय, उद्या आमची नोकरी पण का जाईल? साहेब, आम्हाला या मॅडमची भीती वाटते. पगाराचं काम परत शालिनी मॅडमकडे द्या. नीलम, पगारातनं पैसे का कापले? हा, आणि काय प्रकार काय आहे म्हणजे? हो नाही, मी स्वतः सगळ्यांना पगार दिला, मग पगार कमी कसा झाला त्यांचा? हो साहेब, मॅडम असं काही करणं शक्य नाहीये. आणि मॅडमनी जेव्हा सगळ्यांचा पगार भरला तेव्हा मी होते तिथे. मीच पैसे मोजून दिले, त्यांनी पाकिटं तयार केली. आणि वॉर्डन मॅडम इतक्या वर्षांपासून हॉस्टेलचा व्यवहार सांभाळत आल्यात. एवढी मोठी चूक करणं शक्य नाहीये. घ्या, म्हणतात ना, उंदराला मांजर साक्ष. म्हणजे स्वानंदी पण ह्यांच्या कटात सामील आहे वाटतं. अहो, गरिबांचे पैसे मारून कुठे ठेवाल?